याचं प्रतिमेश राजेश वंसाळे. ह्याला आपल्या औषधाने फरक जाणवतो? फरक सगळा चांगला होता म्हणून. काय जाणवतो फरक? काय जाणवत होता तुम्हाला? कसलंच काय ऐकत नव्हतं. ऐकतं बी खात चुरायला हाताला पुसकालत काही समजत नव्हतं त्याला. म्हणून आंघोळ सुद्धा आता असं एकच हात वळत होता थोडं थोडं चालायला लागली त्याची. म्हणजे बुद्धी चालायला लागली? बुद्धी चालायला लागली. आता हुशारपणा ही तर उतरली इष्टीत ना. मी म्हणून कोणीकडे जायचं इकडे जायचं म्हणून एवढी बुद्धी पण चालायला लागली त्याची. म्हणजे खरंच आपल्या औषधाने फरक पडतो? एक नंबर पडतोय. मला एवढीच आनंद. बाकी काय एवढा मुलगा नीट झाला मला आयुष्यात पण चांगलं. तुम्हाला खात्री वाटते की आपल्याकडे? मला 100% वाटते सर की हा पोरगा इथं नीटच करणार म्हणून मी थांबलेली इकडे आली. डोक्यात राहून तर दिवस गोळायचं पण माझं चालत नाही. कुठलं गाव तुमचं? माझं गाव खरसुळी पंढरपूरच्या पड्याला 50 रुपये तिकीट आहे. म्हणजे तिथून येत आहे का तुम्ही? आणि मी तिकडे येते फक्त याचं गाव पंढरपूर आहे, मी पंढरपूर नाव सांगते. बरं बरं. म्हणजे तुम्ही ह्याला नीट करायचं ठरवलंय? नीट करायसाठी मी 100% मनात ध्यानातून. फक्त मुलीला कुणी आधार नाही मग यानं मायल्याकडे कुठेही करून खावं. ह्या आपल्या औषधाने करून खायला असं वाटतंय का आता? 100% मला वाटतं. कारण का मी आलेले आहे गेलेले आहे मला माहिती आहे पण माझं चलन नव्हतं. माझं कुणी चालू दिलं नव्हतं. पण ही तुम्हाला कशी वाटते सेवा? कशी वाटते आमची? आता मला वाटतं की सेवा चांगली आहे. माझ्या मुलीची पण इच्छा आहे की माझा मुलगा इथं नीट होणार आहे. कुठं सुद्धा नेऊ नको. छान. एक नंबर. एक नंबर.